बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांच्या भेटीला। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र देणार। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे। पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार। विष्णू चाटेला आज कोर्टात हजर केलं जाणार। धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 जानेवारीला मोर्चा, तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार। काल झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय। अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली। बीडमधून धमक्या येत असल्याचा दमानियांचा आरोप, तर अंजली दमानी या उद्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची सुद्धा भेट घेणार। खासदार संजय राऊतांकडून आमदार संजय गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी। मतदारांना वेश्या म्हणणाऱ्या आमदारांचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यावा, राऊतांची मागणी। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का, अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय, खासदार संजय राऊतांचा सवाल। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार। नेवासा इथल्या सत्कार समारंभामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। नागपुरातील फडणवीसांच्या खासगी निवासस्थानाकडे जाणारा रस्ता बंद। नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये त्रिकोणी पार्क रस्त्यावर बॅरिकेटिंग। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेटिंग। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, हे जवळपास निश्चित। बावनकुळेंच्या कार्यालयासाठी रवी भवन इथल्या 11 नंबरचा हा बंगला राखीव।